आमचे डायरेक्टर हिरंगे सर, सर्व आलेले पाहुणे, अभ्यासाची टीम आणि विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत पाहता आपण सरासरी 30 ते 31 वर्षापासून आपण बघता आहातच की शाळेची कशी सुरुवात झाली. 1994 पासून शाळेची सुरुवात झाली. एका घराच्या कोपऱ्यातून, गावातून 2-4 घर भाड्यात घेऊन 14 विद्यार्थी घेऊन वर्ग मॅडम सुरू झाले. तर आज सरासरी 1030 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज हे वृक्षाचं रूपांतर आज खूप मोठं होत गेलं आणि जसं वर्ष निघून जातात, जसजसे विद्यार्थी वाढत जातात, तसतशा भौतिक सुविधा आम्हाला कमी पडत जातात. पण संस्थेच्या माध्यमाने, सीआरसीच्या माध्यमाने, एनजीओच्या माध्यमाने आज आम्ही विद्यार्थ्यांना पुरवठा आहे. भौतिक सुविधाच नुसत्याच नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता यावी म्हणून सुद्धा आमची संस्था आणि संस्थेच्या माध्यमाने प्रयत्न केले जातात. सन 2018 पासून मी जेव्हा आसनासला होतो त्यावेळेस केदारगे सरांकडून आमची ओळख झाली. केदारगे सरांनी एक बाब हेरली की ह्या विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा देऊन किंवा गुणवत्ता आणून त्यांच्यामध्ये मनामध्ये जर वैज्ञानिक भावना निर्माण जर केली तर इथला विद्यार्थी काहीतरी करायला सुरुवात करेल. आणि म्हणून तिथूनच वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून ना विज्ञान लॅबची त्यांनी सुरुवात केली. आमची शाळा नाही, पण इतर वाडे तालुक्यामध्ये, विक्रमगड तालुक्यामध्ये सुद्धा त्यांनी विज्ञानाच्या लॅब याला सुरुवात केली. तिथूनच आमच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वैज्ञानिक भावना निर्माण व्हायला लागली. विज्ञान सामान का असतं किंवा विज्ञानाच्या याच्या माध्यमाने संशोधन कसं केलं जातं, रिसर्च कसं केलं जातं, ह्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ती भावना रुजवत गेली. विद्यार्थी कुठेतरी बघायला लागला. याच्यानंतर गुणवत्तेच्या बाबतीत जर थोडासा विचार केला तर त्यांच्या माध्यमाने वह्या, पुस्तकं, त्याच पद्धतीने मागील 8-10 वर्षापासून 10वीच्या जादा तासिका, त्या जादा तासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कुठेतरी मार्गदर्शन व्हावं म्हणून त्यांचे रात्रीचे क्लास त्यांनी निर्माण केले. सुट्टीच्या कालखंडामध्ये वाड्यासारख्या ठिकाणी अनेक शाळांना आणून, एकत्र आणून ना हे क्लासेस सक्सेस केले. नंतर भविष्यामध्ये त्यांचं काय, ह्या विद्यार्थ्यांचं भविष्यामध्ये काय, 11वीला तो विद्यार्थी जातो, 12वीला गेल्यानंतर करतो काय, ही पण बाब त्यांनी लक्षात घेऊन ना त्या विद्यार्थ्यांच्या इतर माध्यमाने, इतर सामाजिक माध्यमाने त्यांनी ऑनलाईन क्लासेस सुरुवात केली. विद्यार्थ्यांना कुठेतरी आपलं करिअरच्या माध्यमाने त्यांचं भविष्यामध्ये काय होणार ही बाब हेरून ना त्यांनी अनेक लोकांना मार्गदर्शनाच्या माध्यमाने त्यांना पुढे घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर वाड्यासारख्या ठिकाणी क्लासेस चालू केले, विद्यार्थ्यांना मदत केली. गोरगरीब विद्यार्थ्यांची ही भावना लक्षात घेऊन ना विक्रमगड सारख्या शहरामध्ये सुद्धा त्यांनी वाड्याला बऱ्याचशा अडचणी या लागल्या मॅडम, आणि त्या अडचणीच्या माध्यमातून आम्ही पुन्हा विक्रमगडला सुरुवात केली. तेच विद्यार्थी आज आमच्या शाळेचे सरासरी 8वीचे आणि 9वीचे विद्यार्थी, त्यांचा पाया भक्कम व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी 10वीला सामोरं जावं ह्या माध्यमाने प्रत्येक शनिवारी आणि रविवारी क्लासेस चालू केलेले, इंग्रजी सारखे, विज्ञान सारखे आणि इतर विषयांचं मार्गदर्शन. अशा माध्यमाने ह्या विद्यार्थ्यांना पुन्हा जाण्या येण्याची सोय सुद्धा हिरंगे सरांच्या माध्यमाने केलेली आहे. आणि 10वीचे तर विद्यार्थी आहेतच, प्रत्येक वर्षी 20 ते 25 विद्यार्थी ते दत्तकच घेतात की जे विद्यार्थी पुढे जाऊ शकतील. आणि ह्या विद्यार्थ्यांना कुठेतरी पुश करून ना त्यांच्या कम्प्लिटली करिअरचा विचार करून ना त्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये जेई सारख्या परीक्षा, नीट सारख्या परीक्षा, कॉम्पिटिशन ज्या काही परीक्षा आहेत, ह्या परीक्षा इकडच्या विद्यार्थ्यांना काहीच माहिती नव्हती. पण हिरंगे सरांच्या माध्यमाने ह्या विद्यार्थ्यांना जेई, नीट, ऑनलाईन ज्या स्पर्धा परीक्षा आहेत या सर्व स्पर्धा परीक्षांची ओळख झाली. गणिताच्या बाबतीत विद्यार्थी पुढे कमी पडतो, गणिताच्या बाबतीत विद्यार्थी पुढे कमी पडतो ही एक बाब हेरली. त्यांचं माझं मागच्या वर्षी बोलणं झालं, सर हे 5वी पासून जर विद्यार्थी आपण जर घेतले गणिताच्या बाबतीत तर खूप चांगलं होईल. दिवाळीच्या सत्र संपल्यानंतर ही सगळी 5वी, 6वी, 7वीचे मुलांना गणिताच्या माध्यमाने गणिती प्रक्रिया सोपी जावी म्हणून त्यांनी अबॅकसची क्लास चालू.
संपूर्ण सामान अबॅकसची कंप्लिटली सकाळी एक टीम येते आणि ह्या शाळेच्या पूर्व तयारीला अगोदर 9 ते 10 1 तासापर्यंत 1 ते 1.5 तासापर्यंत ह्या विद्यार्थ्यांचा सराव घेतात. आज माझे विद्यार्थी जे तुम्हाला हे दिसतात ते अबॅकसचे एकदम प्रावीण्य झालेले 3-4 महिन्यातच चांगल्या पद्धतीने ते गणित प्रक्रिया करायला सुरुवात केली त्यांनी. म्हणजे त्यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीने प्रक्रिया करायला सुरुवात झाली. त्यांना आता गणित विषय अतिशय सोपा लागण्याला सुरुवात झाली. म्हणजे गणिताचा आणि विज्ञानचा इंग्रजीच्या बाबतीत हे सगळ्या तासिका घेऊन हे विद्यार्थ्यांना आज आवड निर्माण झाली. आज जर बघितलं तर हे विद्यार्थी सरासरी 10 ते 12 किलोमीटर पासून तुम्ही आता बघितलं असेल सुकसाळा यशवंतनगर इथून विद्यार्थी चालत येतात. बसेस प्रत्येक विद्यार्थ्याला घेतात अशा तर भाग नाही. एक मानव विकासच्या गव्हर्नमेंटचे बस आहे, त्या गव्हर्नमेंटच्या बसमध्ये एवढी मुलं मावू शकत नाही. ऍट अ टाइम ते विद्यार्थी मग बरेचसे विद्यार्थी 12 वाजेपर्यंत इथे येतात. म्हणजे त्यांच्या मनामध्ये ती आवड निर्माण झालेली आहे आणि ह्याच आवडीतून ह्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या माध्यमाने कसा पुढे जाईल ह्या दृष्टिकोनातून आज विद्यासारथी फाउंडेशनची टीम इथं जास्तीत जास्त कार्यरत आहे. हेच नाही, गुणवत्तेच्या मी तुम्हाला बोललोय की ज्या विद्यार्थ्यांना ज्या गोष्टीमध्ये आवड आहे, आता तुम्ही बघितलं मगाशी लेझिमच्या ह्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना आवड आहे ते लेझिमच्या माध्यमाने वाजवायचं, त्यांना आवड आहे वाजवण्याच्या, हे सगळं सामान आम्हाला नित्यसारथी फाउंडेशन म्हणजे केनके सरांच्या माध्यमातून ते आज इथं बनवतात आणि म्हणूनच आज आम्ही सुद्धा इथं सक्षमपणे हा डोलारा सांभाळू शकतो. धन्यवाद.